आपल्यासोबत शिवसेनेचे नेते उदय सामंत आहेत. उदयजी, आज खरं तर महापरिनिर्वाण दिन आहे. आपण अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहात, पण याच संविधानाला हातात घेऊन विरोधकांनी तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न केलेला बघायला मिळाला. कसं बघता एकच? मी याचे एकच तुम्हाला ज्वलंत उदाहरण देईल की 2013 पासून आजपर्यंत मी सातत्यानं 6 डिसेंबरला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर नतमस्तक घ्यायला येतो. कारण त्या महामानवानं आम्हाला लोकशाही दिली. जे टीका करतात, जे संविधानाबद्दलच्या आम्हाला गोष्टी सांगतात, ते किती वेळा इथं आले, याचं पण आत्मचिंतन, आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोकणपुत्र होते, याचा देखील मला अभिमान आहे. आणि म्हणून ज्यांनी फक्त राजकारणासाठी संविधानाचा उपयोग केला, ते संविधानाचा उपयोग करून फेक नरेटिव्ह सेट केला, तो लोकांपर्यंत पोहोचवला, तो बदलण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. पण त्याला प्रत्युत्तर देताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी संविधानासमोर नतमस्तक होऊनच पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे आणि एकदा नाही 3दा घेतलेली आहे. परंतु ठीक आहे, फेक नरेटिव्ह सेट करण्यामध्ये मागच्या लोकसभेला ते यशस्वी झाले. पण त्याच्यानंतर 4 महिन्यानंतर जी विधानसभेची निवडणूक झाली, जास्त वेळ फेक नरेटिव्ह चालत नाही, खोटं बोलणं चालत नाही. 4 महिन्यानंतर त्यांचा पूर्ण सुपडा साफ झाला. ज्या पद्धतीनं राजकारण उभं केलं गेलं, ज्या पद्धतीने प्रश्न उपस्थित करण्यात आले, संविधान खतरे में है, या खतऱ्यापर्यंत गोष्टी पोहोचलेल्या होत्या. हाच फेक नरेटिव्ह होता ना. ज्यांनी संविधान खतरे में है म्हणून सांगितलं, ते अमेरिकेला गेले आणि अमेरिकेला जाऊन त्यांनी सांगितलं की माझं सरकार आलं तर मी आरक्षण बदलेन, म्हणजेच संविधान बदलेन. आरक्षणाचीच तरतूद संविधानामध्ये केलेली आहे. मग ते आरक्षण कोणाचं बदलेल? SC असतील, NT असतील, सगळे OBC असतील, यांचं मी आरक्षण बदलेल. म्हणजे राजकारणामध्ये भारतामध्ये त्यांनी असं सांगितलं की संविधान मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर बदललं जाणार आहे आणि अमेरिकेमध्ये जाऊन सांगितलं की मी स्वतः आरक्षण बदलणार आहे. त्याच्यामुळे ही जी काही दुटप्पी भूमिका होती, जी देशाच्या देखील महाराष्ट्राच्या देखील लक्षात आली, म्हणूनच त्यांना परिणाम हे या निवडणुकीला भोगावे. पण घटनेचा राजकीय अजेंडा करण्याचा प्रयत्न गेला 1 वर्षभरापासून होतोय असं नाही वाटत? मी रेकॉर्डवर सांगतो, माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीनं शिंदेसाहेबांच्या परवानगीनं आणि शिंदेसाहेबांच्या आदेशानं संविधान बदलण्याचं धाडस कोणी करू शकत नाही. संविधान कोणी बदलू शकत नाही. असा वाईट विचार ज्याच्या मनात येईल त्याच्या विरोधामध्ये आम्ही उभे आहोत. एकीकडे बघितलं तर काल शपथविधी झालेला आहे. महायुतीसाठी अत्यंत आनंदाचा दिवस होता, पण या आनंदाच्या दिवशी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत राजभवनावर जाऊन पत्र द्यावं लागलं. अशी वेळ का आली होती? स्वतः माननीय एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्रीपद घ्यायला इच्छुक नव्हते. आम्ही सगळ्या आमदारांनी, माजी मंत्र्यांनी, शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना गळ घातली, इच्छा व्यक्त केली की ज्या योजनेचं मूर्तस्वरूप तुम्ही महाराष्ट्रासमोर आणलं, त्या तशाच्या तशा चालवणं देवेंद्रजींबरोबर तुमची जबाबदारी आहे. म्हणून हे तुम्ही स्वीकारलं पाहिजे. ही शिवसेनेची गरज आहे, जनतेची गरज आहे. आणि म्हणून त्यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये सांगितलं की मी ते स्वीकारायला तयार आहे. त्याच्यानंतर मी स्वतः देवेंद्रजींच्या इथे गेलो. देवेंद्रजींनी माझ्याकडे पत्र दिलं, शिफारस पत्र, आणि आम्ही ते राजभवनावर सबमिट केलं. पण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत खरं तर ही गोष्ट ताणली गेल्याने अनेक चर्चा आलेल्या बघायला मिळाल्या की नाराजी आहे, अशा संदर्भात देखील चर्चा उपस्थित झाल्या. एखादी व्यक्ती मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दुसऱ्यावर देणारी माहीत असताना त्याचे सगळे अधिकार दिल्लीच्या केंद्रीय नेतृत्वाला देतो. त्याच्यामध्येच त्यांच्या मनाचा मोठेपणा कळतो. नंतर तुम्ही 5 वर्षापूर्वी बघितलेलं आहे. आज 10 दिवस लागले मंत्रिमंडळ स्थापन करायला, तर केवढी विरोधकांनी बोंबाबोंब केली. पण मागच्या वर्षी 36 दिवस लागले होते. बरं, 36 दिवस का लागले होते? जे मॅन्डेट आलं होतं त्याच्याबरोबर युती झालीच नाही. काँग्रेसबरोबर काही लोक जाऊन बसले. त्यांनी आम्हाला सल्ला द्यायची आवश्यकता नाही. एकनाथ शिंदेसाहेब हे संवेदनशील आहेत, भावनाप्रधान आहेत, आणि म्हणून सगळ्या आमच्या लोकांचा, आमच्या आमदारांचा, आमच्या शिवसैनिकांचा विचार करून ते निर्णय घेत होते. तरी देखील आम्ही स्वतः सांगितलं, मी काल देखील रेकॉर्डवर सांगितलं की शिंदेसाहेबांना आम्ही विनंती केली की साहेब, तुम्ही जर सरकारमध्ये जाणार नसाल, उपमुख्यमंत्री होणार नसाल, तुम्ही कोणाचं नाव सुचवणार असाल किंवा कोणाला मंत्री म्हणून शपथ घ्यायला लावणार असाल, तर आम्ही ती घेणार नाही. हा दबाव आम्ही सरकारवर आणला नव्हता. हा दबाव किंवा ही इच्छा किंवा ही विनंती आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांना केली होती आणि शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी ती मान्य केली. काल बाळासाहेब भवनला ज्यावेळी ते देखील आले, त्यावेळी देखील त्यांनी आम्हाला बसून सांगितलं की मला संघटना वाढवायची होती, पण तुमच्या सगळ्यांच्या इच्छेला मी आता मान दिलेला आहे. तर मला असं वाटतं की शिंदेसाहेबांसारखा लोकनेता होणे नाही, त्यांच्या स्वभावासारखा दुसरा नेता होणं नाही, त्यांच्यासारखी संवेदनशीलता कोणामध्ये असू शकत नाही. आणि असा नेता महाराष्ट्राला मिळाला, त्याला टिकवणं, त्याला जपणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. खात्यासंदर्भातली नाराजी होती असं देखील चर्चा सध्या रंगते. आणि दुसरीकडे असंही म्हटलं आता तुम्ही जसं म्हणालात की आम्ही दबाव टाकण्याचा प्रयत्न शिंदे यांच्यावर केलेला होता, तर आता तुम्ही बाकी जे नेते आहेत ते मंत्रिपदाची शपथ घ्यायला तयार आहात. ह्याला आपण दबाव मिळू शकत नाही. हा आदरानं केलेला दबाव होता. आमची ती प्रायोरिटी होती. म्हणजे त्याला दबाव तुम्ही म्हणा किंवा आमची प्रायोरिटी होती, आमदारांची, शिवसैनिकांची, महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींची प्रायोरिटी होती
की शिंदे साहेबांनी सरकारमध्ये आलं पाहिजे आणि याचा आखोदेखा हाल जर तुम्हाला बघायचा असेल तर काल रात्री ज्यावेळी ते बाळासाहेबांना वंदन करण्यासाठी वंदनीय बाळासाहेबांना वंदन करण्यासाठी त्या पुतळ्याच्या इथे गेले तर शेकडो महिलांनी येऊन त्यांना सांगितलं की आमच्यासाठी जी योजना तुम्ही सुरू केलेली आहे ही तुमच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली लाडक्या भावानं सुरू केलेली योजना आहे त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. आता मला सांगा की याच्या पलीकडचं पद काय असू शकतं की एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देखील जर महिला भगिनी असं सांगत असतील की आमचं तुमच्यावर प्रेम आहे तुम्ही आमच्यासाठी योगदान दिलेलं आहे याच्यापेक्षा मोठं पद असू शकत नाही स्वतः शिंदे साहेबांनी सांगितलं. याच्यावरूनच आता विरोधक जे आहेत ते आक्रमक होताना बघायला मिळत आहेत तुमच्यावर टीका करताना बघायला मिळत आहेत. संजय राऊत म्हणतात की एकदा तोंडाला मुख्यमंत्री पदाची जर सवय लागली तर ते सुटणं अवघड असतं जसं वाघाच्या तोंडाला रक्त लागल्यावर. हो हा अडीच वर्षापूर्वीचा अनुभव असेल ना. नमस्कार. 2.5 वर्षापूर्वीचा अनुभव त्यांच्या नेत्यांचा त्यांना असेल की मुख्यमंत्री पद गेल्यानंतर कशी तडफड होते कशी तळमळ होते हा कदाचित त्यांचा अनुभव असेल पण तो एकनाथ शिंदे साहेबांचा अनुभव नाही. एकनाथ शिंदे हे मातीतले नेते आहेत लोकांमधले नेते आहेत लोकांमध्ये 18-18, 20-20 तास काम करणारे नेते आहेत त्याच्यामुळे त्यांना पद असलं काय आणि नसलं काय 2.5 वर्षापूर्वीसारखं जे काय आम्हाला शिवीगाळ होते त्याच्यानंतर त्याला फ्रस्ट्रेशन म्हणतात. शिंदे साहेबांनी हसत 5 दिवसामध्ये 2 वेळा पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की जे मोदी साहेब ठरवतील जे अमित शहा साहेब ठरवतील ते मला मान्य राहील. हा मनाचा दिलदारपणा आणि मोठेपणा आहे. ते आग पाकड करत बसले नाहीत ते शिव्या घालत बसले नाहीत ते बदनामी करत बसले नाहीत. हा मनाचा मोठेपणा राजकीय जो एकनाथ शिंदे साहेबांमध्ये आहे. साहेब किरीट सोमय्या आपल्यासोबत किरीटची महायुती खरं तर एकत्र आहे असं म्हटलं तोंडाने जरी जातं तरी दिसून तर येतच आहे. तर मग काय एकूणच सांगा. मला असं वाटलं होतं की तुम्ही काल रात्रीपासून जे जरा शब्द वेगळे वापरणार. महायुतीने महान युती महान नेते महान नेते असं खरं तर त्यांनी स्पष्ट उल्लेख केले. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारते सर एकूण सध्या बघायला गेलं तर म्हणजे ज्या पद्धतीनं आता महायुती कारभार बघते हे पुढचे 5 वर्ष कशा पद्धतीनं असतील कशा पद्धतीनं नेते मंडळी काम करतील कारण अनेक रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत अनेक योजनांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ज्याच्यावर प्रश्न देखील विरोधक उपस्थित करताना बघायला मिळतात. मी याच्यामध्ये एका वाक्यात उत्तर देईन की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादा असतील 5 वर्ष महाराष्ट्रातल्या जनतेसाठी काम करतील आणि 5 वर्षानंतर समोरचे विरोधक विकासात्मक केलेल्या कामामुळं आमच्या विरोधामध्ये निवडणूक लढायला घाबरतील अशा पद्धतीची या महाराष्ट्राची विकासात्मक शैक्षणिक औद्योगिक बेरोजगारी दूर करण्याचा प्रश्न असेल हे सगळेच्या सगळे प्रश्न 5 वर्षामध्ये सुटलेले आपल्याला दिसतात. आणि ज्या स्थळावर मी उभा आहे इथं जे इंदू मिलचं स्मारक देखील व्हायचं आहे ते देखील तुम्हाला पूर्ण झालेलं दिसेल. धन्यवाद त्यांच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण बघतोय की या ठिकाणी उदय सामंत आहेत आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये महायुती अशा पद्धतीनं सत्ता एकत्रितपणे केलेली बघायला मिळेल की विरोधक जे आहेत ते निवडणूक लढवायला घाबरतील म्हणजे पूर्ण वेळ जो आहे तो 5 वर्षाचा महायुती त्या ठिकाणी उत्तम पद्धतीनं काम करेल असं खरं तर विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आणि सोबतच महायुती किती भक्कम आहे त्याचं उदाहरणही या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. कॅमेरा गणेश वैदिक आणि सामने न्यूज मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.